तर बघा लाडक्या बहिणींनो, आता मी 1 महिना अगोदर कमीत कमी म्हणजे 30 एप्रिल जे आपलं लास्ट ई-के-वाय-सी दुरुस्तीसाठी जी मुदत होती, ती मुदत संपल्यानंतर ना मी एक व्हिडिओ बनवलेला होतो, की तक्रार करायची ऑनलाईन पोर्टलवर. तर त्यामध्ये मी कसं तक्रार करायचं पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मी बनवून सुद्धा दाखवलं होतं. आणि ज्या बहिणींचं मी सुद्धा एकेकांचं तक्रार केलतो, तर त्यांचा आता हप्ता आलेला आहे. तर तुम्ही तक्रार केलता का नाही? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. कारण की ज्यावेळी ते तक्रार करायचं फॉर्म जसं भरलं होतं, तर त्या लाडक्या बहिणींना त्यामधले सगळ्या लाडक्या बहिणींना नाही, मी स्वतः सांगतो सगळ्या लाडक्या बहिणींना नाही. बट त्यामधले काही लाडक्या बहिणींना त्यांचं तिथं रिव्ह्यू जे होतं, ते आता अप्रूव्ड म्हणून दाखवलेलं आहे आणि ॲक्टिव्ह म्हणून दाखवलेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणींना आता ₹1500 मे महिन्याचा हप्ता आलेला आहे. मी त्यावेळी सांगितलं होतं, की तुम्ही प्रयत्न करा. आपल्याला काय तिथे काय पैसे काय द्यायला लागणार नाही, फ्री आहे. तुम्ही एकदा व्हिडिओ बघून तुम्ही ते करू शकता. जर तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही कोण बघितला नसेल, तर तुम्ही सांगा मी तुम्हाला आज आणि मी तुम्हाला आज किंवा उद्यामध्ये मी तुम्हाला ते परत मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला नवीन मी व्हिडिओ तुम्हाला दाखवेन, की कसं आपण ते फॉर्म तक्रारचं भरायचं आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. फॉर्म म्हणून फक्त कमेंट करा. मी जेवढं होईल लवकर मी तुम्हाला ते फॉर्म कसं भरायचं आहे तक्रारचं, मी तुम्हाला ते नक्की सांगणार आहे. तर अशा लाडक्या बहिणींसाठी ज्यांचे जे पैसे बंद झालेले होते, त्या लाडक्या बहिणींना हे एक चान्स होतं, सुविधा होती. आता मी तुम्हाला ते सांगतो पण कोणाचा काय प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्या कमेंटचा आन्सर आणि तुमचं जे प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला ते सॉल्व्ह करण्यास मदत करणार आहे. आणि आपलं जे हे बोलणं आहे ते आपण जास्तीत जास्त करून जेवढं लोकांचं आपल्याला प्रतिसाद भेटेल, सबस्क्राईब आणि कमेंट जेवढे जास्त येईल, त्या मी लाडक्या बहिणींचं मी आपलं जे बोलणं आहे ते वरतीपर्यंत मी पुढे पाठवणार आहे. तर म्हणून आपण जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.